आला भगवान भोले बाबांना जी देण्यात आली ती सती. बाबा भोले, सती माता थोडी चालाक. बाबा भोळा आणि सती कशी होती? थोडी चालाक, थोडी चतुर, थोडं डोकेबाज होती जास्त. थोडं डोकं जास्त चालायचं आणि असंच असतं आणि असंच असलंही पाहिजे. बायको भोळी असेल तर नवरा चतुर लागतो बरं का. संसार चांगला व्हावा असं वाटत असेल. संसार चांगला तेव्हाच होतो जेव्हा एक चतुर असतं आणि एक भोळ असतं. दोघंही चालाक म्हटलं की मग प्रपंच होत. दोघंही चतुर चालत नाही संसारात. एक हुशार पाहिजे आणि एक थोडं. आणि दोन्ही जास्तच शाणे असले, कारण सध्या घराघरामध्ये शाणे कमी दीड शाणे जास्त झाले. आणि त्याच्यामुळं नवऱ्याचं बायकोला पटत नाही, बायकोचं नवऱ्याला पटत नाही. नवरा बायकोचं ऐकून घेत नाही, बायको नवऱ्याचं ऐकून घेत नाही. सती माता थोडी हुशार होती, थोडं डोकं जास्त होतं, चतुर. आणि बायका थोड्या चतुरच असतात. योगेश महाराज एक नवरा बायकोचं जोडपं फिरण्याकरता बाहेर गेलं आणि येण्याकरता थोडा उशीर झाला, म्हणजे रात्रच झाली येण्याकरता. घरी आले, घर दरवाजा लावलेला होता, बायकोकडे चाबी होती. बायको थांबली. बायकोने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आणि बायकोला मदत म्हणून नवऱ्याने काय केलं, मोबाईल उघडला, मोबाईलची टॉर्च लावला, बॅटरी लावली आणि बायकोला असा धरला, म्हणजे मदत व्हावी म्हणून. अंधार होता ना. पण स्त्रीला काय कुलूपच उघडत नव्हतं. 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4-5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15-20 मिनिटं झाली, कुलूपच उघडलं नाही. नवऱ्याने बायकोला बाजूला केलं, तिच्या हातातली चाबी घेतली, मोबाईल बायकोच्या हातामध्ये दिला आणि नवऱ्याने एकाच बारीमध्ये कुलूप काढलं. आणि मग त्याने बायकोकडे पाहिलं, म्हणजे तुला निघत नव्हतं आणि मी. पण बायको लय हुशार. बायको म्हटली, लई शानपणाने माझ्याकडे पाहू नका, मी मोबाईल चांगला धरला होता म्हणून तुम्हाला कुलूप निघालं. तुम्ही जर मोबाईल चांगला धरला असता तर मी केव्हाच कुलूप चांगला. म्हणजे आपली चूक मान्य करणार. हलवा माना, हलवा. डोकेबाज असतात स्त्रिया, थोड्या डोकं लावतात. सती मातेने एके दिवशी, भगवान भोले बाबा आणि सती माता एके दिवशी कथा ऐकण्याकरता गेल्या. म्हणजे कशा करता? कारण सती माता बाबांचं तेवढं ऐकायचं नाही, थोडं मनाचं करायची. आणि माझं ऐकत नाही, साधूचं तरी ऐकेल या हेतूने, साधूचं तरी ऐकेल या हेतूने संतांकडे घेऊन गेले बाबा. अगस्ती ऋषींकडे कथा ऐकण्याकरता घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर सन्मान केला अगस्ती ऋषीने दोघांचाही. बाबांची पूजा केली. बाबांची पूजा केल्यानंतर साहजिकच आहे सती मातेची पूजा केली. कारण मालक मोठा म्हटल्यानंतर बायकोचा सुद्धा काय होतो, सन्मान होतो सहजच. आपल्याकडे बघा ना, एखाद्या स्त्रीचा पती जर डॉक्टर असेल तर तिला काही त्याच्यातलं ज्ञान नसलं तरी आपण सहज म्हणतो नवरा डॉक्टर, तर मग ह्या डॉक्टर बाई. नवरा वकील तर ह्या वकिलीन बाई. नवरा मास्तर तर ह्या मास्तरीन बाई. नवरा पिदाडा तर ह्या म्हणा म्हणा. महाराजाची बायको महाराजी नसते, असते की नाही. तिला हरिपाठ पाठ असल नसल काही देण्या घेणं नाही. तिला सुंदरते ध्यानही पाठ नसतं, पण सहज लागती उपाधी तिला, सहज. वादकाची बायको वादकीन लागते, सहज उपाधी लागत असते तिला. तसं बाबाची पूजा केली म्हणून सती मातेची पूजा केली. बघा इथं बघा, डोक्यामध्ये संशय असा गेला सती मातेच्या. कथा ऐकण्याकरता गेले होते अगस्तींकडे.
सती माता म्हणायला लागली, बाबाने याच्याकडे कथा ऐकण्याकरता मला आणलंय, जी माझी पूजा करते. ज्याच्याकडे कथा ऐकण्याकरता आम्ही आलोय तेच आमची पूजा करते, मग याची कथा तरी कशाला ऐकायची. पण बाबासोबत बसली ती, कथा होती प्रभू रामचंद्राची चालू, रामकथा. भगवंताचा आवडता विषय कोणता आहे महादेवाचा? राम. बाबाला सगळ्यात आवडतं दैवत कोणतं असेल तर ते प्रभू रामचंद्र आहेत. राम प्रभू शिवाचं भजन करतात आणि महादेव प्रभू रामचंद्राचं भजन करतात. रामस्य हृदयम शिव, शिवस्य हृदयम राम. रामाच्या हृदयामध्ये भगवान भोले बाबा आहेत आणि बाबांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आहेत. हे एकमेकाचं भजन करतात. जेव्हा अगस्त्य ऋषी कथा सांगायला लागले तेव्हा भगवंताचे डोळे डबडबले. प्रसंग चालू होता, सीतामाईने रावणाला पळवून नेलं आणि प्रभू रामचंद्र सीतेला शोधत फिरतायत रडत, ओ सीते. कथा कशा करता ऐकायची असते? कथा ऐकायची कशा करता? तर एक सांगू, आपल्याकडे जेव्हा गाईला किंवा म्हशीला वासरू जन्माला येतं तेव्हा ते दूध पिऊन त्याच्या पोटामध्ये जंतू तयार होतात. वासराच्या पोटामध्ये जंत तयार होतात, जंत. आणि ते आजारी पडतं. त्या आजारी पडण्यातून त्याला वाचवण्याकरता त्याला औषध दिलं जातं. ते औषध दिले की संपूर्ण जे जंतू आहेत ते मरून जातात. तसं कथा हे औषध का घ्यायचं असतं तर आमच्यामध्ये सुद्धा संशयाचे, आमच्यामध्ये सुद्धा विकाराचे, आमच्यामध्ये सुद्धा मत्सराचे, अहंकाराचे किडे आहेत, बारीक बारीक जंतू आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये जंतू आहेत आणि ते जंतू मेले पाहिजेत म्हणून कथा ऐकायची असते. पण सती मातेला कथा ऐकून परत संशय निर्माण झाला. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, हे खग तुम देखी सीता मृग नयनी, खंजन सुख कपोत मृग मीना, मधुर निकट कोकिल प्रवीणा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय. श्री राधे. जय हो. भोलेनाथ सरकार की जय. हे खग मृग हे मधुकर श्रेणी. प्रसंग चाललेला होता. प्रभू रामचंद्र शोधत शोधत निघालेले होते शेती करता. झाडांना, झुडपांना, वेलींना, हे वेलींनो, हे लतांनो, हे वृक्षांनो, हे खग, हे मृग, हे हरणांनो, मधुकर श्रेणी, हे भुंग्यांनो, मोठमोठ्याने रडत रडत विचारतायत.
माझी सीता पाहिलं का, हे सीते हे सीते हे सीते करत प्रभू वनामध्ये फिरायला लागले. आणि हा प्रसंग जेव्हा भोले बाबांनी ऐकला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबांचे डोळे भरून आले की माझं दैवत फिरतंय. आणि हे बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं जेव्हा सती मातेनं बघितलं, ती म्हटली, देवा तुमचं काय डोकं चालत नाही का, का तुमची बुद्धी भ्रष्ट झाली? कोणाला म्हणते? बाबांना. प्रसंग ऐका बरं का. तुमचं डोकं चालत नाही का, तुमचा काय दिमाग खराब झाला का? आणि बायका सहज म्हणतात बरं का, काही असं त्यांना हे बोलायला काही तेवढा हे लागत नाही, सहज म्हणतात तुमचं काय डोकं खराब झालं का? कोणी राहू द्या, किती मोठा राहू द्या माणूस, किती सिव्हिल कोर्टचा, हाय कोर्टचा, सुप्रीम कोर्टात जज जरी असला तरी त्याची बायको म्हणते तुम्हाला कळत, म्हणते की नाही? हलवा म्हणा, हलवा, सरळ म्हणते. बाबाचीच बायको म्हणते बाबाला, तुम्हाला काय बुद्धी आहे की नाही, काही तुम्हाला काही कळतं की नाही? का डोळ्यामध्ये पाणी आणता आणि कोणा करता आणताय आणि कोणाला दैवत मानताय? का आणलं होतं पाणी? जय सच्चिदानंद जग पावन. राम कोण आहेत? प्रत्यक्ष सच्चिदानंद आहेत, पूर्ण परब्रह्म आहेत, देव आहेत. असं कही चलई मनोज नसावन, चले जात शिव सती समेता, पुणे पुणे पुलकित कृपा निकेता. आणि कोणाला दैवत म्हणताय? जो राम जंगलामध्ये हे सीते बायको करता रडत रडत चालतोय त्याला देव म्हणावं. ज्याला आपली बायको सांभाळता आली नाही त्याला देव म्हणावं. कोण म्हणते? सीता म्हणते. संशय बघा, भगवंताने भरपूर लाख समजावून पाहिलं, बाय सीते सती तुझ्या मनामध्ये संशय आहे आणि ते संशयाचा पडदा बाजूला करून तू बघ, तुला प्रत्यक्ष राम म्हणजे परब्रह्म दिसेल. पण जिथं संशय असतो तिथं कळत नाही लवकर. कोणालाही दैवत मी म्हणत नाही. म्हणून सती माता प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता वनामध्ये गेली. कोणाचं रूप धरून गेली माहित आहे? कोणाचं? सीतामय्याचं रूप धारण करून गेली. रावणाने सीता चोरल्यानंतर सती माता ही सीतामायेचं रूप धारण करून जंगलामध्ये गेली आणि प्रभू चालत असताना प्रभूच्या समोर उभी राहिली. जाऊ प्रभूने जेव्हा पाहिलं सीतेचं रूप धारण करून पुढे उभा आहे, तिला वाटलं मला काय ओळखणार. बराच वेळ पाहिलं, प्रभूंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, डोळे डबडबले, हात जोडले आणि माते इथं कशा करता आली तू आणि हे रूप धारण करून कशा करता आली? शॉकच बसला तिला, असा एकदम शॉक बसला. ती म्हटली मी सीता आहे, तुमची पत्नी आहे, माते कशा करता म्हणताय? कदापि नाही, तू माझी सीता असू शकत नाही माते. का? कारण माझी सीता जर तू असती तर तू माझ्या पुढे उभी नाही तर माझ्या मागे उभी राहिली असती. तुझ्या अर्थी पुढे उभा आहे त्या अर्थी तू माझी सीता असू शकत, कारण माझी सीता ही माझ्या पावलावर पाऊल टाकून चालणारी आहे, माझ्या पुढे पाय टाकणारी. डोक्यातले सगळेच किडे मेले. मग आता स्पष्ट दिसायला लागलं, घाबरली महाराज ती एकदम. कारण मालकानं सांगितलं होतं जाऊ नको, तो परब्रह्म आहे, तो देव आहे, परीक्षा त्याची घेऊ. माते बाबांना कुठं सोडलं हे म्हणल्याबरोबर तर सगळी रेंजच गेली. आता एकट्या बाबाला सोडून फिरायचं नसतं. बाबा भोळा आहे आपला. बाबा कसा आहे? त्या बाबा एवढा जगात कोणी बोला नाही. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चिते. त्याच्या एवढा भोळा दैवत कोण आहे? तर मागल त्याला माग जे पाहिजे ते देऊन टाकलं, एवढा उदार आहे. त्याला काय द्यावं हे कळत नाही. कैलास के निवासी नमो बार बार हो, कैलास
कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहार हमें तार तार, आयो शरण तिहार हमें तार तार हो। तार तार हो, आयो शरण तिहार कैलास के निवासी नमो बार बार हो, कैलास के निवासी नमो बार बार हो। आयो शरण तिहार हमें तार तार हो, आयो शरण तिहार हमें तार तार हो। श्री राधे भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, निराश ना किया। मांगा जिन्हें चाहा वरदान दे दिया, हे गंगाधार मुक्तिदार ओंकार तू, हे गंगाधार हे गंगाधार मुक्तिदार ओंकार तू, हे गंगाधार मुक्तिदार ओंकार तू। आयो शरण तिहार आये शरण तिहार हमें तार तार हो। भोलेनाथ सरकार की कैलास के निवासी नमो बार बार हो। कोणाला नमस्कार आहे जो कैलासात राहतो, भगवान भोले बाबांना, भोली देवता है भगवंत। भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिने चाहा वरदान दे दिया। कोणाला दिला? भस्मासुराला वरदान देऊन टाकलं, ज्याच्या मस्तकावर हात ठेवल जळून जाईल। देवा तुझा खरंच वरदान खरं आहे का, तुझ्यावर तपासून बघतो। मग देवाच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता गेला होता भस्मासूर। वरदान कोणाला देऊन टाकतो? रावणाला लंका देऊन टाकली, कुबेराने लंका दिली बाबाला। कुबेर शिष्य आहे भगवंताचा, कोणाचा? भोले बाबांचा शिष्य आहे कुबेर। लंका दिली, पण त्या लंकेची वास्तुशांती करण्याकरता ब्राह्मणांनी रावणाला आणलं। रावणाने अशी पूजा घातली, अशी पूजा घातली, महादेव प्रसन्न झाले। महादेव म्हटले काय पाहिजे सांग। रावण म्हटला देवा एक सांगू, मागाल ते द्याल, मागाल ते देईन, ज्याची पूजा केली तेच दे।
लंकाच मागून टाकली, ह्या बाबाने लंकाही देऊन टाकली. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. काय लागतं पसावर? एक बेलाचं पान लागतं आणि एक पसावर पाणी लागतं. प्रसन्न झाला मग तो देव. या शंकराला, या महादेवाला आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. गळ्यामध्ये शोभे रुद्राक्ष माला महादेवाला. हा म्हणा 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 म्हणा. या शंकराला आवडते बेलाचं पान, पान आवडते बेलाचं पान. आवडते बेलाचं पान. एवढ्यामध्ये एवढा खुश होऊन जातो, भोळा येतो. पण सती मातेला समजा थोडा उशीर झाला. आपला मालक किती श्रेष्ठ आहे. बाकी सगळे देव आहेत, हा देवांचा देव आहे. देवो के देव महादेव. आणि जवळजवळ कसं आहे माहिती का, बायकांना सगळं जग हुशार दिसतं पण नवरा हुशार दिसत हेच आहे. कारण ते जितकं जवळच असतं तितकं त्याची किंमत कमी होते बरं का. बाकी सगळे चांगले दिसतात पण नवरा तेवढा दुश्मन दिसतो आपला. सगळं जग चांगलं दिसतं माणसाला पण आपल्या जवळचे आपल्या घरचे काय वाटतात, वाईट वाटतात. महाराज जग कामाला येत नाही, शेवटी घरातले कामाला येतात. आपने तो अपने होते है, बाकी सब सपने होते. अपने तो अपने होते. बाकी जग नंतर येतो, घरातले शिवाय काही होत नाही. घरातले माणसं जोडा, घरातले माणसं जपून ठेवा. संशय असा आहे आणि मला वाटतं सध्या घर जे बर्बाद होत चालले, उद्ध्वस्त होत चालले त्या संशयाने. जास्त बोलणं, जास्त विचार करणं या गोष्टीमुळे. परत जेव्हा सतीमाता आली भगवंत हसले. बोले बाबा परीक्षा घेऊन आली होती ना, परत जेव्हा आली की नाही तेव्हा हसले. बाबांनी विचारलं का सती घेतली का परीक्षा? सतीमाता म्हटली नाही नाही अजिबात नाही, मी कशा करता गेले नव्हते. झाली ना आपल्याकडून लबाडी मग स्वीकार तरी केला पाहिजे. एक तर चूक करायची नाही आणि चूक झाल्यावरती त्याचा झालीच ना चूक मग त्याचा स्वीकार तरी करावा माणसाने. स्वीकार केल्याने माणसं तुटत नाहीत, नाती तुटत नाहीत. आमचं कसं आहे, एकतर आम्ही चोरी करतो, एकतर चूक करतो पण नंतर आम्ही त्याचा स्वीकारही करत नाही. खोटं तिघांना खोटं कधी बोलायचं नाही. मला तिघांना कधीच खोटं बोलायचं नाही. कोणाकोणाला ऐका खूप गोड आहे. तिघांना आपल्या जीवनामध्ये खोटं कधीच बोलायचं नाही. एक डॉक्टरला कधी खोटं बोलायचं नाही. जे जसं आहे तसं सांगितलं पाहिजे. जे होतंय, काय वेदना होत आहेत, काय आजार आहे, काय बिमारी आहे, कुठं दुखतं, हे व्यवस्थित भाषेमध्ये सांगलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर गोंधळून गेला नाही पाहिजे. आता आमच्या काय जातात म्हाताऱ्या बाया आमच्या जातात डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हणतात काय होतंय, कसं नसच होत. आता कसं नसं त्यानं कसं ओळखावं, कसं तरीच होतंय. काय होतंय सांग ना त्याला. डॉक्टरांना खरं सांगलं पाहिजे. एक डॉक्टर आपल्या गुरुला कधी खोटं बोलायचं नाही, कधी त्याचा विश्वास तोडायचा. आणि ज्यांचा विश्वास आपल्यावरती आहे त्यांना कधी खोटं बोलायचं नाही महाराज. ज्यांनी आपल्यावरती अंतःकरणापासून विश्वास टाकलाय त्यांना कधीच खोटं बोलायचं नाही. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त विश्वास तुमच्यावरती असतो त्यांचा. एखाद्याचा विश्वास तोडणं म्हणजे एखादं मंदिर तोडल्याचं पाप लागतं मायबाप आपल्याला. एक मंदिर आयुष्यभर ते आम्हाला खात राहतं. ते त्याने माझ्यावरती विश्वास टाकला, ते गोष्टी आम्हाला खात राहतात पण विश्वास नाही तुटला पाहिजे. द्रोणाचार्यांचा विश्वास होता युधिष्ठिरावरती, धर्मावरती विश्वास होता द्रोणाचार्यांचा. जेव्हा युद्ध चाललेलं होतं त्या युद्धामध्ये
अश्वत्थामा मेला म्हणून अफवा पसरलेली होती. अश्वत्थामा मेला अफवा पसरली होती. द्रोणाचार्यांच्या कानावरती खबर गेली. अश्वत्थामा नावाचा हत्ती होता त्या युद्धामध्ये आणि अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा मुलगाही होता. पण अफवा काय पसरवली? अश्वत्थामा मारला गेला. द्रोणाचार्यांना कोणीतरी सांगितलं अश्वत्थामा मारला गेला. पण द्रोणाचार्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. द्रोणाचार्य म्हटले तुम्ही सगळे बाजूला व्हा, सरका बाजूला, जे पुढे येते त्यांना चला बाजूला व्हा. मला तुम्हाला नाही विचारायचंय. मला कोणाला विचारायचंय? मला माझ्या धर्माला विचारायचंय, ज्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. द्रोणाचार्यांनी सगळ्यांना बाजूला केलं आणि धर्माकडे रथ गेला. धर्माकडे रथ गेल्यानंतर द्रोणाचार्यांनी विचारलं धर्माला, धर्मा सगळे म्हणतायत अश्वत्थामा मेलेला आहे, अश्वत्थामा मेलेला आहे. मला सांग कोणता अश्वत्थामा मेलेला आहे? कृष्णाने कन्व्हिन्स केलं होतं धर्माला, बाबा काही होऊ दे पण एकदा म्हण तू अश्वत्थामा मेला आहे तुमचाच पुत्र मिळाला. धर्म म्हटलं बघ देवा, उभं आयुष्य जरी मी गेलं तरी खोटं बोलणार नाही. आणि मी तर गुरुला खोटं बोलणारच नाही. का बोलणार नाही? कारण त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती. देव म्हटले एवढं तुझं सैन्य वाचवायचं असेल, तुझ्याकरता युद्ध करण्याकरता आले एवढे जर तुला वाचवायचे असतील, कारण द्रोणाचार्य राहिले तर याच्यातलं एकही राहणार. सगळ्याला संपवेल द्रोणाचार्य. बोल सगळी जिम्मेदारी मी घेईन. कशाची जिम्मेदारी घेणार आहे देवा? कर्म तुला चुकलं नाही, मला चुकेल का? सगळ्यांनी विनंती केल्या तेव्हा धर्म तयार झाले. अर्ध सत्य बोलण्याकरता, अर्ध खोटं बोलण्याकरता. आणि देवाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांनी जेव्हा विचारलं कोण मेले सांग, धर्माला माहित होतं अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलेला होता. पण तरी सुद्धा देवाच्या सांगण्यामुळे धर्म म्हटला अश्वत्थामा हतो. आणि एवढं म्हटल्याबरोबर भगवंतांनी सर्वांना सांगितलं तुम्ही तुमचे शंख वाजवा. शंख वाजले, पुढचे ते शब्द होते नरोवा कुंजरोवा. हत्ती मेला की तुमचा मुलगा अश्वत्थामा मेला, हे जे शब्द होते त्या शंख ध्वनीमध्ये, त्या नादामध्ये ते गायब झाले. ते काय द्रोणाचार्याच्या कानावरती पडले आणि शब्द कानावरती पडल्याबरोबर द्रोणाचार्य मूर्छित होऊन खाली पडले. म्हणजे सर्व काही हातातला धनुष्य करून पडला. आणि सात्विकीने दृष्टद्युम्नाने हातामध्ये तलवार काढून खाली पडलेल्या द्रोणाचार्यांचं मस्तकच धडाला वेगळं करून टाकलं. पण हे जे अर्ध असत्य अर्ध खोटं जे बोलत होतं धर्माने, आयुष्यभर त्याला ते सलत राहिलं. जेव्हा सिंहासन मिळालं, अर्ध्या रात्री रात्रभर त्याला झोप लागायची नाही. रात्री एकटाच त्या सिंहासनाकडे जायचा, त्या सिंहासनाकडे पाहायचा आणि मोठमोठ्याने आक्रोश करून रडायचा. आयुष्यामध्ये मी कधीच असत्य बोललो नाही, पण मी माझ्या गुरूंचा विश्वास तोडला. माझ्या गुरूंना मी खोटं बोललो. माझ्या गुरूंचा जो माझ्यावरती विश्वास होता तो मी विश्वास राखू शकलो नाही. रडायचा, आक्रोश करायचा. भीम यायचा, अर्जुन यायचे, नकुल यायचे, द्रौपदी यायची. काय झालं काय झालं? अरे संपूर्ण जग आपल्या गुरु करता जगाशी खोटं बोलतं, जग तोडतं. पण मी एका युद्धासाठी माझ्या गुरुचा विश्वास तोडला. जिंकण्यासाठी माझे गुरु मारले गेले माझ्यामुळे. हा जो विश्वास तुटला गेला ना, एकदा विश्वास तुटला की नाही, तो विश्वास कधी तुटला जात नाही. नजरों से जो गिर जाए मुश्किल से संभल पाते हैं. जे एकदा डोळ्यातून उतरले ना, एक वाक्य सांगू, एखादा पूल तुटला ना तर तो परत जोडता येईल. तो हात तुटला तर हात परत जोडेल, पाय तुटला तर पाय परत जोडेल, घर एखादं तुटलं, झोपडी एखादी तुटली तर परत जोडेल. पण एखाद्याचा विश्वास जर तुटला ना, तो परत कधीच जुटणार नाही आपल्यावरचा, कधीच जुटणार नाही. त्याचा जो आपल्यावरचा विश्वास आहे
तो परत कधी जुटणार? आणि ते कर्म त्याला चुकलं नाही बरं का, धर्माला त्याचं फळ भोगावं लागलं. स्वर्गामध्ये जाताना त्याचा अंगठा तुटून पडला नरकामध्ये. कोणाचा? धर्मराजाचा अंगठा तुटून पडला. आम्ही आमच्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये मजाक मध्ये किती तिने मला खोटं बोलून जातो. आमचे किती अंगठे तुटतील, काय गणित आहे आम्हाला? अंगठे तुटणार नाही, आम्ही नरकातच पडणार आहेत सगळे. कशाही गोष्टी करता खोटं बोलतो, कशाही गोष्टी करता, थोड्या गोष्टी करता. आईसोबत, बापासोबत, माईसोबत, बायकोसोबत, सगळ्यासोबत खोटं बोलतो आम्ही. मित्रासोबत, गुरुसोबत. पार्वती माता खोटं बोलली नाही, परीक्षा घेण्याकरता गेली मी, आणि त्याचा परिणाम असा झाला, केलेलं कर्म चुकत नाही. दक्षाच्या यज्ञामध्ये जळून मरावं लागलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. यज्ञामध्ये जळून मरावं लागलं, देह टाकावा लागला. कारण नंतर भगवंतांनी स्वीकार केला नाही. स्वीकार केला म्हणजे घराच्या बाहेरही कालं नाही. पण बाबांनी का स्वीकार केला नाही माहित आहे? कारण या सतीने माझ्या आईचं रूप धारण केलेलं होतं. कोणाचं? बोला बोला, कोणाचं? ऐकत आहे ना तुम्ही? सीतामाईचं रूप धारण केलंय. आता सीतामाईसोबत संबंध करू शकत नाही. रूपच धरलंय ना, आता परत नाही, कारण ती माझी आई झाली आता. आणि म्हणून स्वीकार करत नाही, म्हणून सती मातेने यज्ञकुंडामध्ये आपला जीव देऊन टाकला. नवऱ्याने सांगितलं होतं जाऊ नको यज्ञामध्ये, तिथं आपल्याला सन्मान नाही, तिथं आपल्याला बोलवलं नाही, आपला अपमान होईल तिथे. पण ऐकली? न सांगता गेली, आमंत्रण नसताना गेली. काही ठिकाणी आमंत्रण नसताना नाही गेलं पाहिजे. जिथं आपलं प्रेम नाही, मी कालच सांगितलो, जिथं आपल्याबद्दल सत्कार नाही, आदर नाही, सन्मान नाही, डोळ्यामध्ये त्यांच्या आनंद नाही, खुशी नाही, तिथं पैसे देऊ द्या, काही देऊ द्या, तिथं थांबायचं. एक सुंदर भाव आहे. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना चाहिए. चाहे बेटा कितना अच्छा हो उसे सर पर बिठाना ना चाहिए. अच्छा
चाहिए। जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए। राधे भोलेनाथ सरकार की। ज्या घरामध्ये आदर नाही, जिथं आपला सन्मान नाही, तिथं जायचं नाही। मुलगा किती जरी आपल्यावर आपलं मुलावर किती जरी प्रेम असलं तरी त्याला डोक्यावर चढवायचं नाही कधी। का? कारण डोक्यावर चढलं की बिघडलं म्हणजे बिघडलं ते। डोक्यावर बसू द्यायचं कोणाला? पोराला डोक्यावर बसू द्यायचं नाही। पोरग डोक्यावर बसलं मग ते बापाला सोडत नाही। मग म्हणजे पोराला डोक्यावर बसू द्यायचं नाही म्हणजे 1 ते 16 वर्षापर्यंत बापाने पोराला चांगलं ताब्यात ठेवलं पाहिजे असं शास्त्र सांगतं। कितीपर्यंत? 1 ते 16 पर्यंत त्याचं लालन केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याचं ताडणही केलं पाहिजे, म्हणजे त्याला मारलंही पाहिजे। कितीपर्यंत?